स्वाभिमानी शिवसेनेला बदनाम करण्याचं काम शिंदे गटानं केलं, त्यांना धडा शिकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. अंबादास दानवे. शिवसेना प्रमुख हे देहाणे नसले तरी त्यांचा धगधगता ज्वलंत विचार आजही मिळतात. ही भावना हिंदूंच्या आणि शिवसैनिकांच्या मनात आणि नसानसात भरलेली आहे. ऑन 2 गट राडा 2-3 लोकांच्या हव्यासामुळे हे झालं. ते मस्ती करायला आले होते, त्यांची मस्ती उतरवली पाहिजे होतीच. ज्या पद्धतीने गद्दारी केली, स्वाभिमानी शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं, त्यांना धडा शिकवणं हे शिवसैनिकांचं काम आहे. रॉड काढला असेल तर फार काही नाही. ज्यांनी रिव्हॉल्वर काढून गोळ्या झाडल्या होत्या त्यांनी रॉडवर बोलायचं काम नाहीये. सो कॉल्ड महिलाही आरोप करत आहे. महिलांचा अवमान करण्याचं काम शिवसैनिकांकडून होत नाही. ज्या महिलेचा एक व्हिडिओ आला होता त्यांनी आरोप करण्याची गरज नाही. ऑन भाजप मातोश्री, ज्या मातोश्रींची भाजपने बेईमानी केली त्यांनी फार काही शिकवण लोकांना देण्याची गरज नाही. ऑन राडा गुन्हे, शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होणं काही नवीन नाही. सगळ्यात आधी पडळकर यांनी फडणवीस यांना टार्गेट केलं पाहिजे. त्यांनी 9 वर्षापूर्वी वचन दिलं होतं, त्याचा विसर पडू देऊ नये. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. आज जरी शरीराने आपल्यामध्ये नसतील, परंतु तोच त्यांचा धगधगता ज्वलंत विचार आजही फक्त शिवसैनिकांनाच नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, या हिंदुस्थानाला, समस्त हिंदू बांधवांना एक दिशा, एक चेतना देण्याचं काम आजही शिवसेना प्रमुखाचा विचार करतो. शरीर रूपानं शिवसेना प्रमुख भले आपल्यात नसतील, परंतु आजही असा एक मनाला भास होतो की शिवसेना प्रमुख मातोश्रीत आहेत. शिवसैनिकाला वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन, विचार, दिशा देण्याचं काम करत आहेत आणि त्याच विचारानं शिवसैनिक या महाराष्ट्रातला, या देशातला काम करतो. त्यामुळे ही भावना आज मला वाटतं पूर्ण शिवसैनिकांच्या मनात, हिंदूंच्या मनात निश्चित कणाकणात, नसानसात, मनामनात भरलेली. काल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आमने-सामने आले होते. ठाकरे गट, शिंदे गट आमने-सामने आले होते आणि आरोप प्रत्यारोप सुरू होते. राड्याच्या हाणामारीपर्यंत, एकमेकांवरती मारामारीपर्यंत सतत गेलं होतं. कसं पाहता? मला असं वाटतं काही 2-3 लोकांच्या काही हव्यासामुळं हा काल प्रकार झालेला आहे. मी असं म्हणणार नाही की दोन्ही बाजूनं अशा गोष्टी झाल्या, परंतु काही 2-4 लोक या ठिकाणी मस्ती करायला लागला. त्यांची मस्ती तर उतरवली पाहिजे आणि ते काम शिवसैनिकांनी इथं केलेलं आहे. खरं तर सगळं अतिशय फ्लुएंटली सगळं होत होतं, झालेलं सुद्धा होतं. या स्मारकावर येण्याचा सगळ्यांना नैतिक अधिकार जरी असला तरी ज्या पद्धतीनं गद्दारी केली, शिवसेना फोडली, शिवसेनेचा विचार, जी शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधली, ज्या शिवसेनेचा स्वाभिमानी शिवसेनेचं नाव बदनाम करण्याचं काम जर काही लोक करत असतील तर मला वाटतं त्यांना योग्य धडा शिकवणं हे स्वाभिमानी शिवसैनिकांचं काम आहे आणि ते काम या शिवतीर्थावर शिवसैनिकांनी काल केलेलं आहे. सरवंदर यांनी आरोप केले की रॉड काढून आम्हाला मारण्याचा प्रयत्न झाला. तसेच शीतल म्हात्रे यांनी आरोप केला की माझ्यावरती माझी साडी घेण्याचा प्रयत्न केला, तसेच मारण्याचा देखील आम्हाला प्रयत्न केला, असं शीतल म्हात्रे देखील. मग तर रॉड वगैरे काढण्याचा प्रयत्न केला, काढला असेल एखाद्या शिवसैनिकांनी रॉड. त्यात फार काही मोठं असायचं काम नाही. ज्यांनी रिव्हॉल्वर काढलं होतं त्यांनी रॉड काढल्याचा आरोप करण्याची फार गरज नाही आहे. ज्यांनी रिव्हॉल्वर काढून गोळ्या झाडल्या होत्या त्या माणसानं रॉड काढल्याचा आरोप फार करण्याची गरज नाही. आधी स्वतःकडे बघा. परंतु ज्या दुसऱ्या कोणत्या महिला, सो कॉल्ड महिला नेते आरोप करतात, मग ते शिवसैनिकांना एक संस्कार शिवसेना प्रमुखांनी दिलेले. बाकी सगळे आरोप शिवसैनिक सहन करेल, रॉड काढल्याचं काय, अन्य काही पण आरोप सहन करेल, परंतु अशा पद्धतीनं महिलांचा अवमान करण्याचं काम शिवसैनिकांकडून कधी होत नाही. आणि मला वाटतं अशा व्यक्तीनं असा आरोप केला की ज्यांचा काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता जीपवर असा काहीतरी करताना एका आमदाराबरोबर, त्यांनी मला वाटतं या नैतिकतेच्या गोष्टी करण्याची गरज नाही. मातोश्री हेच बाळासाहेबांचं खरं स्मारक आहे आणि त्यामुळे मातोश्री बंगला स्मारक म्हणून खुलं करावं असं भाजपने मागणी केली. कसं बघा? ज्या मातोश्रीशी, ज्या शिवसेनेशी या भारतीय जनता पार्टीनं बेईमानी केलेली आहे, शिवसेनेचं बोट धरून नंतर हात धरून या शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न जी भारतीय जनता पार्टी करते,
मला असं वाटतं त्यांनी बाकी फार शिकवण लोकांना पण आणि शिवसेनेला देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कालच्या राड्यावर पोलीस चौकशी करून तक्रार दाखल करणार आहे, गुन्हा दाखल करणार आहे म्हणतात. त्यामध्ये आपल्या ही पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. हे पहा, शिवसैनिकावर गुन्हा दाखल होणं हे काही फार मोठी गोष्ट नाही. ते आमचं एक सर्टिफिकेट आम्ही समजतो. त्यामुळे असे गुन्हे शिवसैनिकावर दाखल होणं याची चिंता शिवसैनिक कधी करत नाही. खरं तर गुन्हे आणखी खूप मोठे मोठे दाखल झाले असते, परंतु आज शिवसेना प्रमुखाचा स्मृतिदिन असल्यामुळं शिवसैनिकांनी काल संयम बाळगलेला आहे, एवढं मी स्पष्टपणे सांगेल. धनगर आरक्षणावरून भाजप आमदार पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आहे. वेळ संपले आहे, राजधर्माची आठवण करून देतोय असा त्यांनी इशारा दिला आहे. वाटतं सगळ्यात आधी त्यांनी टार्गेट देवेंद्र फडणवीस साहेबांना केलं पाहिजे. 9.5 वर्षापूर्वी देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असताना बारामतीत जाऊन धनगरांचं, समाजाचं, धनगर बांधवांचं जे आंदोलन होतं त्याच्यात पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर बांधवांच्या आरक्षणाचा मुद्दा घेतला जाईल, ते मंजूर केलं जाईल अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं होतं. निश्चित पडळकरांनी मुख्यमंत्र्याला टार्गेट करावं, पण तो टार्गेट करत असताना त्यासोबतच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जे आश्वासन दिलं होतं त्याचाही विसर त्यांनी पडू देऊ नये असं मला वाटतं.